नमस्कार, माझ्या किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आपण आज करणार आहे छान खमंग अशी पोह्याची पुरी. याआधी पण आपण चॅनलवरती भरपूर अशा पुऱ्यांचे प्रकार केलेले आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या चॅनलला. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी पोहे घेतलेत, कांदे पोहे. तर आता आपण चांगले धुवून घेऊया आणि भिजत घालून ठेवूया 10 मिनिटं. जसे आपण पोहे करताना भिजत घालतो तसेच भिजत घालायचे. तर आता पोहे भिजलेले आहेत, तर आता आपण असे चुरून घेऊया. इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हे चुरलेले पोहे किंवा तुम्ही मिक्सरमधनं पण काढू शकता. न पाणी घालता एकदाच फिरवायचं आणि काढून घ्यायचं. त्याच्यात थोडी कोथिंबीर, अर्धी वाटी बेसन पीठ, मस्त खुसखुशीत होतं त्याने. 1 चमचा ओवा हातावर आपण चोळून घालूया जरा. वास छान येतो. 1 चमचा पांढरे तीळ, 2 चिमूट आपण हिंग घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. आणि 1 चमचा आपण किचन किंग मसाला घातला आहे. तुम्ही ते गरम मसाला थोडासा वापरा, अर्धा चमचा. आणि इथं 5 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे आणि 7-8 लसूण पाकळ्या आपण मिक्सरमधून काढून घेतलेत. तर आता हे पाणी घालून चांगलं घट्ट मळून घेऊया. पाणी घालून आपण मळून घेऊया. तर आता पीठ मळून झालेलं आहे. त्याला 1 चमचा आपण तेल लावूया वरून आणि झाकून ठेवूया 5 ते 10 मिनिटं. छानपैकी घट्ट मळलेलं आहे. तर आता आपण झाकून ठेवूया. आता 10 मिनिटं झालेली आहे. घेऊया आणि पेपर घेतला आहे प्लॅस्टिकचा, त्याला वरती तेल लावलं आहे. दुसऱ्या पण एका पेपरला तेल लावलेलं आहे. तर आता आपण पुरी करायला घेऊया. तर एकावर एक पेपर ठेवून तुम्ही असं डिश टोपणाने वगैरे करू शकता किंवा आपण बेलण्याने पण लाटू शकतो. खूप छान होते ही. प्रवासात तुम्ही घेऊन जाऊ शकता. दही, चटणी, लोणचं याच्याबरोबर खाऊ शकता. तर बघू शकता तुम्ही. छान अशी पुरी झालेली आहेत. तर आपण अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे. गरम झालेलं आहे. तर आपण गॅस मध्यम केलेला आहे आणि करत करतच तुम्ही तळू शकता. छान होतात. 4-5 करायच्या आणि तळायच्या. छान एकदम टम्म फुगले बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला कागदावर जर लाटायचे नसेल तर तुम्ही पिठी लावून सुद्धा थोडं लाटू शकता. गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्या पिठीवर लाटायचं. खूप छान होतात त्या पण. अशाच आपण तळून घेऊया. मस्त एकदम सोनेरी तळून झालेली आहे. तर बाकीच्या पण अशाच करून घेऊया, तळून घेऊ. छान अशी आपली पोह्याची पुरी तयार झाली, खमंग बघू शकता तुम्ही. आपण ठेचा लोणचं केलं तर त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. खूप छान लागते, खमंग एकदम. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली ती पुरी. थँक्यू.